काय साधारणतः चित्र तुम्ही राज्यभर फिरतात या सगळ्या प्रचाराच्या निमित्ताने? 288 नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये महायुती 2/3 बहुमताने 51% वर मतं घेऊन निवडून येईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आम्ही मित्रपक्ष म्हणून लढतोय त्या ठिकाणी जनतेमध्ये उत्साह आहे. मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकतं. नगरपालिका नगरपंचायतचे प्रश्न विकास करू शकतं, प्रश्न सोडू शकतं. आज मी जेव्हा सकाळी महाबळेश्वर, वाई आणि शिरूरला गेलो आणि हुपरीला गेलो, जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा 2/3 बहुमताने महायुती निवडून येईल असं मला दिसतं. पण महायुतीमध्ये आलबेल कुठे दिसत नाही. अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात तुम्ही लढताय, कुठं काँग्रेस सोबत लढतायत, कुठं ठाकरे गट, सगळंच गिचमिडकाला करून टाकले. महायुतीत आलबेल नाहीये का? महायुतीमध्ये चर्चा झाली होती, आमच्या समन्वय समितीत चर्चा झाली होती. ज्या ठिकाणी महायुती लढताय त्या ठिकाणी महायुतीच लढायचं आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही आपसात लढलो तर टीकाटिप्पणी न करता, कुठेही वादविवाद न करता, फार काही मनभेद न होऊ देता इलेक्शन लढायचं. कारण मागच्या 15, 10 वर्षापासून कार्यकर्ते निवडणुकीची वाट बघतात आहे आणि मग त्यांना तिकीट मिळालं नाही, ते इकडं तिकडं जाऊन लढतायत. मला असं वाटतं की स्थानिक निवडणूक आहे, स्थानिक निवडणुकीमध्ये फार काही अशी अपेक्षा नसतं की महायुती एकदम कट टू कट होईल. पण एक मात्र खरं आहे की मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही सर्वांनी घेतली आहे. महाराष्ट्रात सरकार म्हणून मात्र आम्ही कुठेही मनभेद नाही, आम्ही एकत्रितपणे काम करतो आहे. स्थानिक लेवलला काही मनभेद झाले असतील तर आम्ही 3 तारखेच्या निकालानंतर बसून आम्ही 3 मंत्र्याची जी कमिटी आहे प्रत्येक जिल्ह्याला, त्या मंत्र्याच्या समितीसमोर आम्ही सर्व एकत्रित पुन्हा चर्चा करू आणि जे काही मनभेद निर्माण झाले असतील त्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचं मनोमिलन आम्ही पुन्हा करू. पण या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांचं एक स्टेटमेंट सध्या खूप चर्चेत आहे. इतर नेत्यांचं शहर बघा, बारामती तुम्ही बघा, आणि त्यांनी जो काही शब्द वापरलाय त्यावरून सध्या चर्चा होताना दिसते, वादविवाद होताना. बारामतीमध्ये मागच्या 35 वर्षापासून जवळपास त्यांचं राजकीय संपूर्ण आयुष्य बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांनी घेतलेलं आहे. बारामतीचे आमदार म्हणूनच त्यांनी काम केलं जास्त आणि मंत्री म्हणूनही त्या ठिकाणी अनेक वर्ष ते राहिले आहे आणि मुख्यतः फायनान्स मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री म्हणून राहिले आहे. साधारणतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यामुळं थोडा आपल्या मतदारसंघाकडे जास्त झुकाव असतोच. कुणाचाही असेल, माझाही मतदारसंघ असेल तर मी झुकाव देत असतो, पण थोडा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विकास करण्यात त्यांनी प्रयत्न केला. शेवटी बारामती ही महाराष्ट्र भाग आहे, महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे. आता राहिला प्रश्न निधी वाटण्यात. निधी वाटपाचे पूर्ण अधिकार हे जरी वित्तमंत्र्याला असतात तरी त्या फाईलवर किंवा त्या नस्तीवर माननीय एकनाथजी, माननीय मुख्यमंत्री यांची संमती होते. महायुतीच्या समन्वय समितीत किंवा सरकार म्हणून आमच्या ठरलं आहे की निधी वाटप करताना मात्र त्या ठिकाणी कुठलाही तिघाही मिळून जो निर्णय होईल आणि माननीय मुख्यमंत्री अंतिम करतील असाच निर्णय आहे. त्यामुळे त्यांनी कुठल्या संदर्भात ते स्टेटमेंट केलं किंवा त्या भागातल्या जनतेकरता केलं असेल तर मला त्याची माहिती नाही. त्यांनी बारामती चांगलं म्हणावं मान्य, पण इतरांना घाण म्हणावं हे कितपत योग्य नाही. ते जरा त्यांच्या बोलण्यात झालं असेल, पण इतरही राज्यातले शहर चांगले आहेत, राज्यातले इतरही शहर चांगले आहेत, राज्यामध्ये इतरही शहरात विकास झाला आहे. शेवटी अजितदादांनी अनेक वर्ष त्यांच्या आयुष्यातले 90% दिवस हे मंत्रिपदावर आणि अर्थमंत्री म्हणून बऱ्यापैकी राहिले आहेत. त्यामुळं थोडा झुकाव त्यांचा बारामती आणि मतदारसंघात आहे. भाऊ, या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान अनगरच्या निवडणुकीकडे राज्यात चर्चा आहे. काल एकनाथ शिंदे त्या ठिकाणी गेले, त्यावेळी त्यांनी ती फाईल पुन्हा रिओपन करू आम्ही आपल्याला इलेक्शन पिटिशन करता येतं, एखादं समजा नाही पटलं तर कोर्टात जाता येतं. शेवटी कुठला त्यांनी संदर्भ घेतला मला याच्याबद्दल माहिती आहे, पण मला हे माहिती आहे की इलेक्शनमध्ये आपल्याला पिटिशन करता येतं आणि दुसरं जे काही तुम्ही फाईल सांगताय त्यांनी रिओपन केली तर जो काही चौकशीमध्ये येईल त्या चौकशीचा भाग असेल. शेवटी चौकशी केल्यानंतर ते निष्पक्ष असतं. चौकशीमध्ये जे केलं ते पुढे जाऊ आणि चौकशी यांचा त्यांचा अधिकार आहे नगर विकास मंत्री म्हणून. पांघरून घालायचा सगळीकडे प्रयत्न करताय, पण आता कोकणातलं बघा, नितेश राणे वर्सेस निलेश राणे, दोघंही तुमच्या महायुतीत आहेत. एक तर तुमचे मंत्री आहेत, बरोबर आहे,
त्यांनी आरोप असा केलाय आमदारांनी, निलेश राणेंनी, की नितेश राणेंनी एसपी ऑफिसला फोन करून त्यांचा मिनिट टू मिनिट दौरा मागून घेतलाय, उद्याची सभा होऊ नये असा दबाव आणतायत. आता हे भाऊ मध्ये गेले अगदी, म्हणजे एवढ्या ह्याच्यापर्यंत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या. हा, आता राणे त्यांनी आरोप केला की माझ्या लहान भावानेच भाजपनं सांगून माझा मिनिट टू मिनिट दौरा मागून घेतला, दाबायचा प्रयत्न केला. रवींद्र चव्हाणांची पण सभा होती, मग आमची सभा का उलटून लावतोय? नाही, अशी कुठलीही सभा उलटून लावण्याचा कुणालाही अधिकार नाही. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये मतं मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळं तिथे काही मोठ्या प्रमाणावर मतभेद झाले असतील तर ते पुढच्या 2 तारखेनंतर आम्ही सोडवू. पण मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची होती सर्वांनी, आणि सर्वांनी घेतली पाहिजे. इतक्या टोकाचे कुठेही त्या ठिकाणी जाऊ नयेची काळजी आम्ही सर्वांनी घेऊ. भाजपाची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती काळजी घेऊ. पण तिथे नेमकं या ठिकाणी टोकाचं त्या ठिकाणी जे काही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये, तिथल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये टोकाचा त्या ठिकाणी वाद सुरू आहे, ही गोष्ट खरी आहे. तो वाद निपटवण्याचा आम्ही पुढे उड्डाण शुल्क विभाग तुमच्या अंडर येतो. ह्याच खात्याने ज्यावेळेस हा घोटाळा समोर आला मोडवा जमीन पार्थ पवारांचा, दुसऱ्या दिवशी नोटीस काढली 42 कोटी वसूल करण्याची स्टॅम्प ड्युटीची. पण आज त्यानंतर सातत्याने फक्त चाल ढकल सुरू आहे. 2दा मुदत वाढ दिली. तुमच्याकडे या सगळ्या चौकशीच्या संदर्भात काय अपडेट आहे? आतापर्यंत तेजवानीला बोलवण्यात आलं, त्या मूळ मालकांना बोलवलं जातंय, त्यांचा जबाब घेतला जातोय. मात्र जे कंपनीचे होल्डर आहेत, म्हणजे अर्थात ज्यांच्या विरोधात पार्थ असेल, दिग्विजय असेल, यांना आतापर्यंत चौकशीसाठी एकदाही बोलवलं जात नाही. तुम्हाला म्हणजे काय अपडेट आहे या संदर्भात? कशा पद्धतीने पावलं उचलली जातात? मुद्रांक अधिनियमाप्रमाणे, जो केंद्रीय मुद्रांक अधिनियम आहे, राज्याचा मुद्रांक अधिनियम आहे, या नियमाप्रमाणे मुद्रांक अधिकाऱ्याला जे अधिकार प्राप्त आहेत ते त्यालाच असतात, ते इतरांना नसतात. मला कशी ज्युडिशियली मुद्रांकामध्ये आज अधिकार नाही, पण तिथे अधिकार आहे. मला असं वाटतं की नैसर्गिक पद्धतीने 2 किंवा 3 सुनावण्या द्याव्या लागतात. जर त्या दिल्या नाही तर मग त्या ठिकाणी आम्हाला नैसर्गिक न्याय मिळाला नाही, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, आम्हाला म्हणणं मांडण्याची संधी दिली नाही. मला वाटतं एक नोटीस, दुसरी तिसरी नोटीस देणं आवश्यकच आहे. ते नियमात आहे. नियमाचं उल्लंघन करून आम्ही काही करणार नाही, पण नियमात आहे ते होणार. जे मुद्रांक अधिनियमाच्या कायद्यामध्ये आहे ते सारं होणार. कुठल्याही पद्धतीने आम्ही चौकशी समितीला दबाव टाकणार नाही. चौकशी समिती निष्पक्ष चौकशी करते आहे आणि मुद्रांक अधिकारी त्या ठिकाणी त्यांचे अधिकार वापरून त्यांना जे अधिकार प्राप्त आहेत त्यांनी त्याचे निर्णय घ्यायचे आहे. शेवटी त्यांच्या निर्णयामध्ये सरकार पडत नाही, कारण तो मुद्रांक अधिनियम आहे, त्यानुसार त्यांना अधिकार आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची वाट बघू. मला वाटतं शेवटची 4 तारीख दिली आहे, 4 तारखेनंतर तो निर्णय येईल. सुनावणी घ्यायला हरकत मुदत वाढच त्यांच्यामध्ये सुद्धा अहवाल आता खूप गुपित ठेवला आणि 2 किंवा 3 नोटीस द्याव्या लागतात. त्यामध्ये नाहीतर मग ते उगीच म्हणतील की आम्हाला ऐकून घेतलं नाही, आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला चर्चा केली नाही. त्यामुळं खरं तर मग उद्या कोर्ट कचेरीमध्ये आमची बाजू कमजोर असेल. त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आमचे अधिकारी, जे काही मुद्रांक अधिकारी आहे, ते योग्य पद्धतीने जातील आणि मला वाटतं 4 तारीख तरी शेवटची दिली आहे. 42 कोटी वसूल करणार की जर नोटीस दिल्यानंतर त्यांनी नियमान नोटीस दिली असते आणि शेवटी नियमान नोटीस दिल्यावर फायनल ऑर्डर काय करतात मुद्रांक अधिकारी त्याच्यावर अवलंबून आहे. शेवटी नियमान जर नोटीस दिली आहे तर नियमानी कारवाई होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे का? कारण सुप्रीम कोर्टाच्या ज्या पद्धतीने मला वाटतं की आमची बाजू स्पष्ट आहे की SC ST ला लोकसंख्येप्रमाणे आरक्षण आहे आणि या राज्यामध्ये ओबीसीला 27% आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणून सरकारने राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही शुक्रवारी निर्देश देतील त्यानुसार महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसेल. नगरपालिका निवडणुका आता मतदानापर्यंत आल्या आहेत, त्यामुळे मला शेवटी सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे. पण एक मात्र खरी आहे की ओबीसी 18 पगड जाती 12 बोलतेदार समाजाला 27% ओबीसी आरक्षण देण्याची भूमिका आहे. ती भूमिका राज्य सरकारने वठवली आहे आणि मग अशा वेळी मात्र सुप्रीम कोर्ट काय निकाल देईल याच्यावर बघावं लागेल. मग मतदान होणार की नाही 2 तारखेला? नाही, 2 तारखेचा आता तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, पण 2 तारखेचा निकाल निवडणूक जवळ आली आहे तर माननीय सुप्रीम कोर्ट काय निर्णय केले हे बघावं लागेल. सर, शहाजीबापू प्रत्येकच भाजपवर आरोप करतात की माझा जी पराभव झाला तो भाजपमुळे झाला, किंवा या ठिकाणी आता जी परिस्थिती सगळे आरोप करतात आणि आताही तिथं विरोधात भाजप काम करते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भाषण द्यावं लागतं म्हणून ठीक आहे, पण शहाजीबाबू चांगले कार्यकर्ते आहेत माझ्या मते.
त्यांनी 1 वर्षापूर्वी झालेली जी काही त्यांना वाटतं की भाजपने पराभव केला, दुसऱ्या दिवशी प्रेस घेऊन सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आता वर्षभराने निवडणुकीच्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये वर्षभराने आपण म्हणतो की माझा पराभव भाजपने केला. मला वाटतं भाजपचे कार्यकर्ते असं कधी करणार नाही. महायुतीमध्ये आम्ही तेव्हाही सांगितलं होतं, आताही सांगतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकसंघ काम केलं. माननीय एकनाथजी, आम्ही अजितदादांनी एकत्र काम केलं म्हणूनच या ठिकाणी 51% मतं आम्हाला मिळाली. थोडा पराभव काही आमचाही झाला, काही त्यांचाही झाला. त्यामुळे असं म्हणू नये की आम्ही मित्रपक्षाने पराभव केला. हा पराभव मान्य करून पुढे जायला पाहिजे. शहाजीबाबूंनी आता थोडा त्या ठिकाणी मला असं वाटतं की चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांनी आता आरोप प्रत्यारोप त्या विषयात होऊ नये जो विषय विधानसभेचा आहे.